यंदा 9 डिसेंबर रोजी सोलापुरातील पद्मशाली समाज बांधव तिरुपती येथील पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत। तिरुपती नजीकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात सालाबादप्रमाणे येत्या डिसेंबरमध्ये ब्रह्मोत्सव संपन्न होणार असून या उत्सवात दिनांक 9 डिसेंबर 2026 रोजी सोलापुरातील पद्मशाली बांधव पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत, अशी माहिती पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्थेचे अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी पत्रकार परिषदेत दिली। भगवान व्यंकटेश्वर अर्थात बालाजी यांच्या पत्नी श्री पद्मावती देवी या पद्मशाली समाजाच्या कन्या आहेत, त्यामुळे पुरातन काळापासून पद्मावती देवीला साडी, चोळी, ओटीचे साहित्य असा बहुमान पद्मशाली वंशीयांना कायम देण्यात येतो। तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात दरवर्षी ब्रह्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा केला जातो। या उत्सवात गत 17 वर्षांपासून सोलापूरच्या पद्मशाली बांधवांना पद्मावती देवीला माहेरची साडी म्हणजेच पुट्टिंटी पट्टुचीरा अर्पण करण्याचा बहुमान मिळतो। यंदा हा उत्सव डिसेंबरमध्ये साजरा केला जाणार असून 9 डिसेंबरला सोलापुरातील पद्मशाली बांधव पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत। तेलुगूमध्ये माहेरची साडी म्हणजेच तिला पुट्टिंटी पट्टुचीरा असे संबोधले जाते। यंदाच्या उत्सवासाठी सोलापुरातील समाज बांधव हे दिनांक 8 डिसेंबरला म्हणजे ब्रह्मोत्सवाच्या आदल्या दिवशी तिरुपतीला रवाना होणार आहेत। पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर तसेच पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सवम संस्थेच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविला जात आहे। यंदाच्या ब्रह्मोत्सवात साडी अर्पण कार्यक्रमाचे प्रमुख यजमान पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे हे असणार आहेत। या उपक्रमासाठी अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघमचे विशेष सहकार्य लाभत आहे। या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पद्मशाली बांधवांसाठी प्रतिव्यक्ती 4001 रुपये देणगी शुल्क आहे। यामध्ये साडी अर्पण सहभाग, प्रवास, निवास, भोजन, बालाजी दर्शन आदी व्यवस्था केली जाणार आहे। ज्यांना वैयक्तिकरित्या साडी अर्पण करावयाची आहे अशांनी तिरुमला तिरुपती देवस्थानकडून साडी खरेदी करावी। या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या समाज बांधवांनी 20 सप्टेंबर पर्यंत प्राध्यापक व्यंकटेश पडाल, व्यंकटेश रच्चा, नागेश सरगम यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे। या पत्रकार परिषदेला प्राध्यापक व्यंकटेश पडाल, नागेश सरगम, रामचंद्र जन्नू, गोपी वड्डेपल्ली, दामोदर पासकंटी, व्यंकटेश रच्चा, पंडित वेणुगोपाल जिल्हा आदी मान्यवर उपस्थित होते। 8 डिसेंबरला तिरुपतीला आम्ही इथून रवाना होणार आहे सगळ्यांना घेऊन। जवळजवळ माझ्या अंदाजे 150 ते 200 जोडपापर्यंत करण्याचा आम्ही प्रयत्न करू लागलो जास्तीत जास्त लोकांना, कारण साडी न असल्यामुळे आता 4000 रुपयेमध्ये एका माणसाला 4000 रुपये सोलापूर टू तिरुपती, तिरुपती टू सोलापूर असा हा प्रवास आहे। या प्रवासात दोघं जोडपे आले तर 8000 रुपये होईल। आणि ज्यांना जर प्रत्यक्ष साडी जर घ्यायची असेल वेगळा फेशियल आणि त्यांनी आपल्या बालाजी तिथं तिरुपतीमध्ये त्यांनी साडी त्यांना आम्ही देऊ घालणार आहे, तिथून त्यांनी देवीला साडी अर्पण करू शकतं। पण 51,000ची साडी यावर्षी माननीय आपले पद्मशाली समाज पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यकांत कोटे साहेब हे याचे यजमान झालेले, त्यांनी खर्च त्यांनी स्वीकारवला आहे। त्यांनी याला सहकार्य करते आपल्याला साडीसाठी, त्यासाठी त्यांचा आम्ही आभार मानतो।